आज मला फ्रेश होईपर्यंत खूप लेट झाला होता आणि वाजले होते दुपारचे 2:30, कारण सकाळपासून मी सगळी घरातली कामं आवरत होती आणि जी काही कामं होती ती आजच आवरून घेतली, कारण रात्री मला माझ्या फॅमिली सोबत एका छोट्या ट्रिपला निघायचं होतं. आम्ही ट्रिपसाठी जाणार होतो रायगड ट्रेकला, जे मला एका ट्रेक ऑर्गनायझर कडून आलं होतं. घरातलं सर्व कामांसोबत मी ऑफिसचं काम सुद्धा पटापट आवरून घेतलं आणि फ्रायडे होता, त्याच्यामुळे वीकेंड प्लॅन तो बनताय. त्यातून मला एक अमेझॉनचं पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि सकाळपासून इतक्या घाईत होतं की ते पार्सल ओपन करायला पण मला टाइम नाही मिळाला. प्लस माझी ट्रिपची सुद्धा काहीच तयारी झाली नव्हती. मला आज ट्रिप साठी रात्री 10 वाजता निघायचंय आणि मी अजून बॅग भरलेली नाहीये. पण मी बोलली बॅग भरायच्या आधी एक छोटा नॅप घेते, कारण मी सकाळपासून कामं करून खूप दमली होते आणि मला झोप सुद्धा आली होती. मी बोलली तर होती की मी छोटा नॅप घेईन, पण तो छोटा नॅप थोडा मोठा झाला आणि संध्याकाळी उठली तरी माझी झोप उडत नव्हती. थोड्या वेळाने मी फ्रेश झाली आणि माझी झोप आपोआप उडाली, कारण रात्रीचे ऑलमोस्ट 8-8:30 वाजले होते आणि आम्ही अजून बॅग्स पॅक केल्या नव्हत्या. तसं तर आमचं हे नेहमीच असतं की ट्रिपला कुठेही जायच्या आधी आधीपासून नाही पॅकिंग करायची, त्याच दिवशी निघतानाच पॅकिंग करायची. अँड फायनली घाईघाईत का होईना पण ऑलमोस्ट अर्ध्या तासात सगळी पॅकिंग आवरून घेतली. पॅकिंग करून झाल्यानंतर आम्ही पटकन जेवून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर मी रेडी होऊन घेतलं. आमची ट्रिप 2 दिवसाची होती आणि आम्ही सगळेजण जात होतो, त्यामुळे आमच्या बॅगा पण खूप जास्त झाल्या होत्या. बोलो आपण कुठे चाललोय? रायगडला. चलो रायगड बोल. आमची बस होती आणि बसचा निघायचा टाइम होता 10 वाजता, सो आम्ही टाइमच्या अगोदर सगळेजण रेडी झालो आणि निघालो. त्यानंतर आमची बस सुटणार होती मागाटाने बोरिवली ईस्ट पासून, सो आम्ही तिथे पोहोचलो आणि निघायच्या आधी सगळे रिच्युअल्स करून घेतले, म्हणजे नारळ वगैरे फोडून घेतला. ह्या ट्रिपसाठी बरेच मेंबर्स होते, ऑलमोस्ट आम्ही 20-25 लोक होतो. त्यातले बरेच असे क्रिएटर्स होते आणि काही जण तर आमच्याच एरियामधले होते. हे सगळं झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं नाव घेऊन ट्रिपला निघालो आणि मला असं वाटतं की आपण प्रायव्हेट ट्रिप तर करतोच, पण काही अनोळखी लोकांसोबत अशी ट्रिप करण्यात थोडी वेगळीच मजा असते. बाकी ह्या ट्रिप मध्ये मी काय काय करते हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल, सो स्टे ट्यून.